नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यम आणि आज मी आलो व्हिजिटला ग्लोबल विकास ट्रस्टला. ग्लोबल विकास ट्रस्ट ही मयंक गांधी यांनी स्थापन केलेली बीड जिल्ह्यातील शिरसाळा तालुका परळी वैजनाथ यांची संस्था जवळपास 25 एकर मध्ये आणि जवळपास 25 एकर मध्ये यांनी 21 पिकं घेतलेले डेमो मध्ये. आता हे मी तुम्हाला कहून सांगतोय, अरे हे गरजेचं आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी. ग्लोबल विकास ट्रस्टने आणखी दुसरे पण लय मोठे काम केले आहेत, बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकता. आता मेन मुद्द्यावर येतो बरं. इतकं शेतकऱ्यांसाठी ना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्या गोष्टी शेतीबद्दल शिकवल्या जातात. आता एक्झाम्पल सर सांगायचं म्हटलं ना, तुम्हाला जर शेतीमध्ये केळीचं उत्पादन घ्यायचंय, केळीचे झाड जर लावायचे, तर शेतकऱ्यांना इथं ग्लोबल विकास ट्रस्टला केळीबद्दल पूर्णपणे 0 ते 100% पर्यंत पूर्णपणे नॉलेज दिलं जातं. म्हणजे कधी कोणती फवारणी घेतली जाते तर शेवटपर्यंत माल आपण केव्हा काढतो इथपर्यंत हे ग्लोबल विकास ट्रस्ट वाले आपल्याला सहाय्यता करत असते. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला केळीचे रोप लागत असेल, जर मार्केटला 20 रुपयाला एक झाड भेटत असेल, तर हे तुम्हाला 10 रुपयामध्येच देतात. आता हे पहा शेतकऱ्यांनो, मी कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन केलं नाही. मी स्वतः तिथं 2 दिवस राहिलेलो. मी स्वतः तिथं माहिती घेतली रेशीम उद्योग बद्दल आणि शेतीमधल्या इतर पिकाबद्दल. आणि आम्हाला रेशीम उद्योग साठी 10,000 रुपये त्यांनी दिले तिच्या रोप साठी. तर माझं भलं होतंय. मला असं वाटतं हे तुमच्यासोबत शेअर करा, त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलंय. आता याच्यापैकी काही तुम्हाला तिथले प्लॉट मधलं सांगतो. गोशाळा, रेशीम शेती जी की मी करतोय, डाळिंबामधल्या इन फ्युचर टेक्निक, भारतामधल्या आंब्याच्या 32 प्रजाती, केळीचे प्लॉट जे की सुरुवातीपासून ते माल काढेपर्यंत, पेरूचे प्लॉट, काही भाजीपाल्याचे प्लॉट, स्ट्रॉबेरीचे प्लॉट, टरबुजाचे प्लॉट. आणि हा गोष्ट इथंच थांबत नाही बरं. ग्लोबल विकास ट्रस्टने जवळपास 25 एकर मध्ये 21 डेमो प्लॉट ठेवले शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी. तुम्हाला जर शेतीमध्ये कोणतंही जर नवीन पीक घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इथं जाऊन एकदा माहिती घ्या, कारण की इथं सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं. घरून निघल्यापासून ते घरी येईपर्यंत, म्हणजे ऑल गोष्टी इन्क्लूड म्हणतोय.